या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। दीपावली निमित्त प्रबुद्ध भारत चौक मिलिंदनगर बुधवारपेठ इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा आणि मिठाई वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी आनंद चंदनशिवे यांनी सफाई कामगारांच्या व्यथा वेदना आणि अडचणी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या। या प्रसंगी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रीमंत जाधव यांनी केलं। नैऋत्य मोसमी पाऊस देशभरातून परतला असला तरी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली होती। बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सोलापूर शहरात गुरुवारी रात्री जोरदार पावसानं हजेरी लावली। गुरुवारी रात्री 15 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद हवामान खात्याकडे झाली। दरम्यान शुक्रवारी देखील सोलापूर शहर परिसरात दुपारी आणि सायंकाळी जोरदार पाऊस कमी अधिक प्रमाणात सर्वत्र पडला। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। पावसामुळे ऑक्टोबर हिटमुळे त्रस्त झालेल्या सोलापूरकरांना थोडासा गारव्याचा दिलासा मिळाला। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं दिवाळी सणानिमित्त शहरातील विविध ठिकाणी स्वच्छतेचं विशेष अभियान राबवण्यात आलं। दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मधला मारुती चौक, कोंतम चौक, 70 फूट रोड, रेल्वे स्टेशन परिसर आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्टॉल्स उभारण्यात आले होते। या ठिकाणी सणानंतर मोठ्या प्रमाणात कचरा साचल्यानं नागरिकांच्या सोयीसाठी महानगरपालिकेकडून तात्काळ स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आली। महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागामार्फत शुक्रवारी सकाळपासूनच या सर्व भागांमध्ये कचरा संकलनाचं काम हाती घेण्यात आलं। सकाळी 10 वाजेपर्यंत सर्व रस्त्यांची पूर्ण स्वच्छता करून घेण्यात आली। एकूण 48 टन कचरा संकलित करून उचलण्यात आला। या उपक्रमात घनकचरा विभागाचे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या अधिपत्याखाली मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, मुख्य आरोग्य निरीक्षक, सफाई कर्मचारी तसंच यंत्रणांनी मनापासून सहभाग नोंदवला। दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड येथील सुपुत्र तथा निवृत्त विक्रीकर अधिकारी कल्लप्पा रायप्पा वाघमारे यांचा 75वा अमृत महोत्सव कार्यक्रम शुक्रवारी सोलापुरातील जगदीश श्री मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला। कल्लप्पा वाघमारे यांनी विक्रीकर अधिकारी म्हणून आपल्या कार्यकाळात दिलेली निष्ठावान आणि महत्त्वपूर्ण सेवा तसंच सेवानिवृत्तीनंतरही सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल यावेळी उपस्थितांनी त्यांचं विशेष अभिनंदन केलं। या प्रसंगी कल्लप्पा वाघमारे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। विशेष म्हणजे कल्लप्पा वाघमारे यांचं मूळ गाव असलेल्या संजवाड येथील नागरिकांनी मोठ्या संख्येनं सोलापुरात उपस्थित राहून आपल्या सुपुत्राबद्दल आदर व्यक्त केला। कल्लप्पा वाघमारे यांनी उपस्थितांचे आभार मानले। या कार्यक्रमाला कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, नातेवाईक आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून सोमवारी 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता या क्रांती मोर्चाला प्रारंभ होणार आहे। पुढे जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट इथं या मोर्चाचा समारोप करण्यात येणार आहे। सुमारे 10,000 समाज बांधव या मोर्चात सहभागी होणार आहेत। महाराष्ट्र शासनानं 2 सप्टेंबर रोजी एक GR काढून महाराष्ट्रातील एका मोठ्या समाजाला महाराष्ट्रात सवलती जाहीर केल्या आहेत। त्याच हैदराबाद गॅझेटियरनुसार कैकाडी समाज हा अनुसूचित जमाती प्रवर्गात येतो। एरकुला, बजेंत्री, कुरवा, कोरवा, करुवा, कुरुवार, कुरू, नायकन कैकाडी एकच जमात म्हणजे कैकाडी होय। कैकाडी समाज हा संपूर्ण भारतात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावानं ओळखला जातो। केंद्र सरकारच्या राज्य पुनर्रचना नियमानुसार एखाद्या राज्यातून एखादा प्रदेश वेगळा झाल्यास आणि दुसऱ्या राज्यात गेल्यास
त्या जमातींना मिळणाऱ्या केंद्र शासनाचं आरक्षण दिलं पाहिजे असा नियम आहे। म्हणून हैदराबाद गॅझेटनुसार महाराष्ट्रातील कैकाडी समाजाला आदिवासी प्रवर्गाचं एसटी आरक्षण दिलंच पाहिजे। SC/ST राष्ट्रीय आयोगाच्या 342व्या कलमानुसार कैकाडी समाज संपूर्ण निकष पूर्ण करतो। या अनुषंगानं कैकाडी समाजाच्या जमातीचा इतिहास पाहता या जमातीमध्ये सर्व निकष आढळून येतात। त्यामुळं ही मागणी करण्यात येत आहे असंही अध्यक्ष मदन गायकवाड यांनी स्पष्ट केलं। या पत्रकार परिषदेला लक्ष्मण जाधव, नागनाथ गायकवाड, किसन जाधव, नागेश गायकवाड, निर्मला जाधव, विष्णू गायकवाड, गोपाळ नंदुरकर, रमेश कंदले आदी उपस्थित होते। प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही बलिप्रतिपदेला अर्थात पाडव्याच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज चौक इथं संभाजी आरमारच्या वतीनं दीपोत्सव साजरा केला गेला। प्रथमतः छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीला संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। शेकडो माता भगिनींच्या हस्ते दीप लावून दीपोत्सवाची सुरुवात करण्यात आली। फटाक्यांची आतषबाजी आणि छत्रपती शिवाजी महाराज तसंच छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयघोषानं परिसर शिवशंभू मावळ्यानं दणाणून सोडला। या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या। ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर। संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509।